हॅलो, नमस्कार. मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजची मी रेसिपी बनवणार आहे. त्याचं नाव आहे ओली भेळ. ते घेतलेले आहेत मी कुरमुरे भेळ बनवण्यासाठी घेतलेले. त्याच्यानंतर इथे घेतले हळद, लाल तिखट घेतले, जिरं घेतलेलं आहे आणि तेल. आता मी ह्या कुरमुरेला फोडणी घालून घेणार आहे आणि नंतर मी बाकीचं कृती करून दाखवणार आहे. थोडं तेल टाकायचं, कुरमुरेला फोडणी देते. गॅस थोडा मोठा करते. थोडा जिरा टाकते. गॅस आता बारीक करते. त्यानंतर हळद, मिरची पावडर. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद करून येते. थोडं मिक्स करून घेते. कुरमुरी कडक करायची. थोडे नरम असतात कुरमुरे. थोडं त्याचं मॉइश्चर निघूनपर्यंत आपल्याला कुरमुरे कडक करून घ्यायचं. थोडे नरम. गॅस बंद ठेवते. गॅस मी बंद केलेला होता. आता मी गॅस चालू करते. गॅस स्लो करूनच त्याला आपण कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. तर आपण याला आता टाकायचे. त्याला म्हणतात नदियारी भुस्सा. सुरतचा ही शेव वगैरे बारीक करून मी पण टाकले. फरसाण टाकून मिक्स फरसाण. चांगलं मिक्स करूया. कुरमुरे एकदम कुरकुरीत झालेले. ह्याच्यात फक्त आपण लाल मिरची आणि हळद टाकलेली आहे. सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण करूया खजूरची चटणी, म्हणजे गोड चटणी आणि तिखट चटणी. आपल्याला ही ओली भेळ करायची. त्याला चांगली फोडणी दिलेली आहे. फरसाण वगैरे ते टाकलेले आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण चटणी बनवूया. कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 3 मिरच्या घेतलेल्या. आपले जेवढं तिखट हवं असेल तेवढे आपण मिरच्या टाकायच्या. थोडं मीठ टाकूया. त्यानंतर त्याच्यात लिंबू पिळायचं. एकदा लिंबू टाकल्याने याच्यात नंतर थोडं जिरं टाकणार. आता हे अगोदर आपण मिक्सर फिरून घेऊया आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं. अशी चटणी बारीक करायची, हिरवीगार अशी. 1 एकदम फाईन पेस्ट करायची. 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 1
झाली आपली चटणी तयार. आता आपल्याला गोड चटणी करायची. आता इथे मी घेतलेले खजूरचे हे बिया मी काढून टाकल्या. अगोदर धुवून घेतलं खजूर, नंतर बिया काढल्या आणि नंतर मग पाण्यात भिजत ठेवल्या. गूळ आणि खजूर मी सुरुवातीला खजूर घेतला, तो पाण्यातून धुवून काढला, नंतर त्याच्या बिया काढून पाण्यात गूळ आणि खजूर भिजत ठेवले. बघा 4-5 तास भिजत ठेवलेलं. आणि आता मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. फाईन पेस्ट करायची याचीसुद्धा. ह्याच्यात गूळसुद्धा मी मिक्स केले आणि त्याचं पाणी आहे ते मी आता गाळून घेणार. मिक्सरमध्ये काढून नंतर गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात सालं वगैरे काय असतील ते आपल्याला गाळणीत वरतीच राहतील. आता मी बारीक करते. मिक्सरवर बारीक केलेले आणि गाळून घेतलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात खजूरचं काही दिसत नाही. एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची थोडी, थोडंसं मीठ. ते छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता तुम्ही असं खजूर जर असं गॅसवर शिजून घेतलं, त्याची फाईन पेस्ट केली तर आपल्याला ते 1-2 महिने फ्रीजरमध्ये ठेवलं बनवून, तरी आपण कधी भेळ करायची असेल किंवा पाणीपुरी वगैरे त्याच्यासाठी गोड चटणी उपयोगी येते. अजूनही घट्ट करायची, म्हणजे ती खूप दिवस टिकते. ती छान घट्ट अशी झालेली आहे. आता ही खूप दिवस टिकणार. आपण तुम्ही फ्रीजरमध्ये भरून ठेवलं डब्यात वगैरे, तर जेव्हा पाहिजे असेल तेव्हा थोडा वेळ फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची. आता ही तयार झालेली आहे. ती गॅस बंद करते आणि ही थंड करत ठेवते. थंड करून नंतर आपण बॉटलमध्ये किंवा डब्यात भरून ठेवायचं. आता ही गॅस बंद करते. कुरमुरे फोडणी दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे तिखट चटणी केलेली आहे, नंतर गोड चटणी केली, खजूर चटणी. इथे घेतलं आहे नदी आली भुस्सा म्हणतात त्याला, आम्ही घेतलेलं आहे. इथे फरसाण घेतलेलं आहे, कांदा बारीक कापून घेतलेला आहे, इथे काकडी बारीक कापलेली आहे, टोमॅटो बारीक कापले आहे, लिंबू घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. एवढे साहित्य मी भेळीसाठी वापरणार आहे. ओली भेळ करणार आहे. आता इथे मी कुरमुरे घेतले. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तिखट चटणी. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असतं तेवढं तर टाकायचं. त्यानंतर गोड चटणी. त्यानंतर टाकणार आहे नदी आणि भुस्सा. अगोदर मी फोडणी देताना पण थोडं टाकलेलं फरसाण वगैरे, हे सुद्धा थोडं टाकते. नंतर घेते कांदा. आपल्याकडे जेवढी माणसं असतील तेवढी भेळ करायला घ्यायची. त्यानंतर इथे घेतलेले टोमॅटो बारीक चिरून, काकडी घेतलेली. काकडी ऑप्शनल नाही घेतली तरी चालेल. हे घेतलेली कोथिंबीर आणि लिंबू. कैरीचं सीजन आहे, कैरी घेतली तरी चालेल. हे चांगलं मिक्स करूया. त्याने मिक्स केलं तरी चालेल. छान मिक्स करून घ्यायची.
थोडी चाकून बघायची मीठ वगैरे बरोबर आहे का. आणखी तिखट हवं असेल आपल्याला जास्त तर थोडी इडली चटणी जास्त टाकायची. छान स्मेल आलाय. भेळची सारखं बाहेरची भेळ असते तसा स्मेल आलेला आहे. वा मस्त झाली भेळ. त्याला चाकून बघूया थोडी मीठ वगैरे बरोबर आहे. याच्यामध्ये आपण परत आपण लसूण टाकूया, काकडी टाकूया, टोमॅटो टाकूया, काकडी, कोथिंबीर. आपली भेळ तयार झालेली आहे, ओली भेळ. तुम्ही पण अशीच भेळ तयार करा. माझी भेळ ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.